काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। काल दत्तात्रेयांचा अवतार म्हणजे अनुसयेच्या पोटी तिघजण आले, 3 रूप घेतली, दुर्वास, चंद्र आणि दत्त। त्यावेळेस नामधारकांनी सिद्धाला अतिशय नम्र होऊन विचारलंय की हा अवतार झाला हे खरं, पण पुढे हा अवतार दत्तात्रेयांचा पुढे कसा कसा होत गेला ते ऐकण्याची माझी प्रचंड इच्छा आहे। सिद्ध म्हणतो, तू विचारलंस म्हणून मी सांगतो। नामधारकांनी सांगितलं, हे सगळे अवतार मला ऐकण्याची प्रचंड इच्छा आहे, कृपया मला तुम्ही सांगावं। तेव्हा नामधारक म्हणतात, हे सिद्ध म्हणतात, हे नामधारका, राजा अंबरीशाच्या मुळे विष्णूला 9 अवतार घ्यावे लागले, हे तुला मी मगाच सांगितलं। त्याच्यामध्ये मत्स्य, कुर्म, वराह, नराचा देह, सिंहाचं मुख, वामन रूप, राम, परशुराम, कृष्ण आणि बौद्ध अशा प्रकारचे अवतार झाले। नाना प्रकारे नाना वेश धारण करून भगवंतानी या भूतलावावर भक्तजनांच्या तारणाकरता आणि दृष्टांचं हनन करण्याकरता ते आले। द्वापाराच्या शेवटी कलीचा प्रवेश झाला आणि कलीचा प्रवेश झाल्यामुळे ब्राह्मण कुळ, सगळीच नाही म्हणत मी, काही ब्राह्मण कुळ ही आचारहीन राहिली। याचं कारण हा कलियुगाचा महिमा। आता ब्राह्मण कुळच आचारहीन राहिली तर बाकीच्या कुळांविषयी न बोललेलं बरं। संस्कारहीनता ही कलियुगामुळे वाढत गेली। त्यामुळे भक्तजनाच्या तारणाकरता श्री गुरुनाथांना अवतार धरणं हे क्रमप्राप्त होतं, हे लक्षात ठेवा। जसं भगीरथ राजाकरता भागीरथी म्हणजे गंगा ही भूमंडळावर आली, तसंच एका विप्र वनितेकरता, विप्र म्हणजे ब्राह्मण, आता मी मागे सुद्धा सांगितलं होतं, ब्राह्मण, द्विज आणि विप्र याचे अर्थ मागे सांगितले होते। त्याप्रमाणे हा विप्र म्हणजे विशिष्ट प्रयोजन करणारा असा हा वेदांत ब्राह्मण, त्याची पत्नी ही विष्णुरूपी दत्ताला अनेक प्रकारे पूजन करत असे। म्हणजे तिचं इच्छित दैवत विष्णुरूपी असे दत्त होते। तिच्या उदरातनं त्यांनी अवतार घेतला, हे आश्चर्य। हे कुठे घडलं असेल बरं? तर पिठापूरमध्ये, पूर्व देशाला पिठापूर, आता आंध्र प्रदेशामध्ये पिठापूर हे स्थान आहे। बरेच लोक जाऊन आलेले आहेत आणि जरी जाऊन आले नसतील तरी त्यांच्या वाचनात हा उल्लेख आलेला आहे। उत्तम वंशातल्या ब्राह्मण कुळातल्या अपस्तंभ शाखेचा अपळ राजा या नावाचा तो ब्राह्मण आणि त्याची भार्या सुमता, हे दोघंही आचार तत्पर असे होते। त्याची भार्या सुमता ही पतिव्रता होती। अतिथी येणाऱ्या जाणाऱ्यांना अन्न उदक देणे,
अतिथीची सेवा करणे, अतिथीची पूजा करणे हे नेहमी तिचं चालत होतं. एक दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध होतं आणि अतिथी वेश धरून भगवान दत्तात्रय तिच्या दारामध्ये आले. अमावास्या होती, घरात श्राद्ध कर्म चालू होतं, तिलतर्पण चालू होतं. ब्राह्मण अजून जेवले नव्हते. हिरण्य श्राद्ध, हस्तश्राद्ध, त्याच्यापैकी हस्तश्राद्धाचं प्रथमतः ब्राह्मण पूजन बीजन करून ब्राह्मणांना भोजन देऊन नंतर ब्राह्मणांच्या समोर पिंडप्रदान केलं जातं. अशा प्रकारचं अमावास्येच्या दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध चाललं होतं. साक्षात दत्तात्रय भिक्षा मागायला आले. माध्यान्ह काळ होता, अपराह्न काळ होता. आता अपराह्न काळ आणि माध्यान्ह काळ हा एकच आहे, पण त्याच्यामध्ये फरक असा आहे, पितरांना ज्या काळामध्ये अन्न उदक आपण देतो, म्हणजे आपल्याकडे पक्षमास असणार, श्राद्ध असलं किंवा काही असलं, त्यावेळेस पितरांना आपण जे काय अन्न उदक देतो त्याला काही ठिकाणी वाडी ठेवणं म्हणतात, काही ठिकाणी ताट ठेवणं म्हणतात, काही ठिकाणी काकवास ठेवणं म्हणतात. ही जी ठेवाची वेळ आहे या वेळेस अपराह्न काळ असं म्हणतात आणि हाच काळ म्हणजे माध्यान्ह काळ असतो, हे लक्षात घ्या. ब्राह्मण घरी तिच्या अजून जेवलेले नव्हते आणि दत्त भिक्षा मागायला आले म्हणून ती स्त्री दत्तात्रयांकडे भिक्षा वाढायला त्यांच्या समोर आली. भगवान सद्गुरु दत्तात्रय हे साक्षात्कारीच होते, प्रसन्न झाले तिच्यावर. तिला त्रयमूर्तीच्या स्वरूपात दर्शन दिलं. भाग्यवान ती पतिव्रता. त्या पतिव्रतेने दत्तात्रयांचे चरण धरले, त्यांना मनोभावे नमस्कार केला. दत्त म्हणतात, माग माते, तुझ्या मनात जे काय इच्छा असेल ते माग. साक्षात दत्तात्रय वर मागायला सांगतायत. खरोखर परमभाग्य, अहोभाग्य, सौभाग्य. तुम्हाला या सौभाग्य, अहोभाग्य आणि परमभाग्याबद्दल फार पूर्वी मी सांगितलं होतं. ते असं बघा, एखादा सत्पुरुष, एखादा महात्मा, एखादा संत, एखादा साधू आपल्या गावात येणं हे भाग्याचं लक्षण आहे. तो नुसता आपल्या गावात आला तर हे भाग्याचं लक्षण आहे. तो आपल्या घरी आला, परमभाग्य आहे. तो आपल्या घरी आला, परमभाग्य आहे. त्याने आपलं भोजन, त्याने आपली पूजा स्वीकारली, अहोभाग्य आहे. त्याने त्याचं आपण स्मरण केलं, त्याचं आपण चिंतन केलं, महाभाग्य आहे. पण त्या साधू सत्पुरुषांनी, संन्याशांनी, यतींनी, साधकांनी, सत्पुरुषांनी आपलं चिंतन करणं हे खरं आपलं सौभाग्य आहे. आणि हे सगळं माहीत असून सुद्धा त्या साधू, त्या सत्पुरुष, ते संन्यासी, तो साधक याच्याकडे आपण अवहेलना केली, दुर्लक्ष केलं तर ते आमचं 7 जन्माचं दुर्भाग्य आहे, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला भाग्य, अहोभाग्य, परमभाग्य, महाभाग्य, सौभाग्य या सगळ्याचा अर्थ सांगितला, दुर्भाग्याचा पण अर्थ सांगितला. एखाद्या साधकाची, एखाद्या सत्पुरुषाची, एखाद्या संन्यासाची, एखाद्या यतीची, एखाद्या भल्या माणसाची आपण अवहेलना केली, दुर्लक्षित केलं तर ते आमचं 7 जन्माचं दुर्भाग्य आहे. या पतिव्रतेचं सौभाग्य बघा. साक्षात दत्तात्रय तिच्याकडे भिक्षा घेत आहेत. दत्तात्रय तिला प्रसन्न होत आहेत, त्रयमूर्तीच्या स्वरूपात तिला दर्शन देत आहेत आणि तिला वर म्हणतायत,
माग माते इच्छेशी, तुझ्या मनात जी जी वासना असेल ती मी पूर्ण करीन, त्वरित पूर्ण होईल. माग माते माग. दत्तात्रयांच्या मुखातनं ते शब्द ऐकल्यानंतर ती विप्रवनिता सद्गतीत झाली आहे. ती पतिव्रता भारावून गेली आहे, मनामध्ये चिंतन करते, हात जोडते प्रभूंना, म्हणते, हे जगन्नाथा, तू खरोखर तारक आहेस या भवसागराचा, हे तत्वतः मला मान्य आहे. माझ्या मनात जी आता आर्त इच्छा आहे तेवढी ती पुरवावी देवराया. जगन्नाथा, माझ्या मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण कर. तू कृपाळू आहेस, सर्व ठिकाणी तू कृपाळू आहेस. अरे वेद पुराण सुद्धा तुझं वर्णन करण्याकरता कमी पडतायत. वेदांना पुराणांना तुझं वर्णन करणं अशक्य आहे. मी तर सामान्य स्त्री आहे, मी काय तुझ्या कीर्तीची वर्णन करावं. तू भक्तवत्सल आहेस, तू कृपानिधी आहेस. तुझे जे बोल आहेत, तू जे बोललायस, तुझ्या मुखातून जे निघतंय ते खरोखर खोटं होणार नाही, ते असत्य होणार नाही. अरे ध्रुवाला आढळपत देणारा तूच, बिभीषणाला लंकेचं स्थान देणारा तूच, भक्तजनांचा तू आधार आहे. आणि भक्तजनांना तारण्याकरताच तू अवतार धारण घेतला आहेस. 14 भुवन तुझ्या पायाशी आहेत. आत्ता मला तू जे म्हटलास की माग माते, तुला जे पाहिजे ते माग माते. माता हा शब्द तू माझ्याकरता तुझ्या मुखातून काढलायस, तर माझी तीच इच्छा आहे. याचाच अर्थ तू माझ्या उदरी जन्म घे. तू मला माता हे संबोधन लावलंयस, त्यामुळे आता माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आहे की तू माझा पुत्र व्हावा, नाही तर तुझे बोल खोटे आहेत असं समजे. अरे माझ्या मनातली इच्छा आहे, तू जगज्जीवन आहेस, अनाथ रक्षक आहेस. नारायणा, दत्तात्रया, पुरव रे माझी इच्छा, पुरव. आणि त्यांच्या चरणावर तिने मस्तक ठेवलाय. तिचे ते करुणा वचन ऐकून भगवान दत्तात्रयांना परम संतोष झालाय. तिचा हात धरला, तिला आश्वासन दिलं. म्हणतात, माते, तुला पतिव्रता म्हणतात. तुला मी सांगतो, मी तुला माता म्हटलं, तुझ्या उदरी मी जन्म घेईन. ती म्हणते, मला मुलं खूप झाली, पण एकही राहिलं नाही. हो, एकही राहिलं नाही. जे वाचले ते अंगहीन आहेत, अक्षहीन आहेत, पादहीन आहेत. अहो, एकही पुत्र नाही. हो, योग्य कोणीच नाही झाला. काय करावं या मूर्ख प्राणांना. आणि पुत्राविण काय जन्म. व्हावा पुत्र मद ऐसा ज्ञानवंत पुराण पुरुषा. मला असा मुलगा पाहिजे जो ज्ञानवंत आहे, पुराण पुरुषोत्तम आहे, जगद्वंद्य आहे, वेद सदृश्य आहे. आणि तो तुम्हीच आहात. तुमच्यासारखाच मुलगा मला हवा आहे. ती सांगते, असाच मुलगा मला हवा आहे. तिचं बोलणं ऐकलं, दत्तात्रय प्रसन्न झाले. पुढे आपल्याला कार्याकरणाकरता, दीक्षा देण्याकरता, संन्यासाश्रम वाढवण्याकरता आपल्याला जन्म घेणं क्रमप्राप्त आहे. तो तापसी, तो यती, तो संन्यासी दत्तात्रय तिला म्हणतोय, तुला पुत्र होईल, तुझ्या वंशाचा उद्धार करेल, ख्यातिवंत होईल तो कलियुगामध्ये. माझ्या बोलावर विश्वास ठेव.
पण हा मुलगा तुझ्या जवळ राहणार नाही, त्याच्या शब्दामध्ये तुम्ही राहा. एवढं सांगून भगवान दत्तात्रय त्या तापस वेशामध्ये जे भिक्षा मागायला आले होते ते अदृश्य झाले. ती विप्रवनिता, ती ब्राह्मण स्त्री, ती पतिव्रता आश्चर्य करायला लागली, काय झालं हे असं? आत्ता होते, मला वर दिला, माझ्याकडनं भिक्षा घेतली, मी तुझ्या पोटी जन्माला येईल म्हणून सांगितलं, तो पत्र ज्ञानवंत होईल सांगितलं, जगद्वंद्य होईल सांगितलं, मग गेले कुठे? आणि हा सगळा वृत्तांत तिने आपल्या पतीला सांगितला. तोही ज्ञानी होता, विद्वान होता, विप्र होता. दोघांनाही अत्यानंद झालाय. ते म्हणतायत दत्तात्रेयच येऊन गेले. माध्यान्ह समयी अतिथिकाळी, माध्यान्ह समयी अतिथिकाळी जर कोणी दारात आला तर त्याला विनमुख जाऊ देऊ नका, त्याला भिक्षा घाला. दत्ताचं स्थान माहूर करवीर क्षेत्र, तिथे त्यांचा वास आहे. पांचाळेश्वर नगरात त्यांचा वास आहे. नाना प्रकारचे रूप धारण केले आहेत, भिक्षुक रूप धारण केलंय आणि नाना प्रकारचे रूप धारण करून दत्तात्रय भिक्षेला येतात. अगं तू मला न विचारता त्यांना भिक्षा घातलीस, हे महद पुण्य झालं. ती म्हणते, अहो पण मी आज तुमची आज्ञा घेतली नाही, तुम्हाला विचारलं नाही, ब्राह्मण सुद्धा जेवले नव्हते आणि त्याच्या आधी मी भिक्षा घातली. ते ऐकून विप्र आनंदलाय. म्हणे, अगं पतिव्रते, तुझ्यामुळे मला खूप मोठा लाभ झाला. तू मला न विचारता ब्राह्मण जेवण व्हायच्या आधी, पिंडप्रदान व्हायच्या आधी, ब्राह्मणांना क्षण द्यायच्या आधी तू दत्तात्रयांना भिक्षा घातलीस, माझे पितर तृप्त झाले. बघा हे ज्ञान, ज्ञानवंत होता तो. त्यांनी सांगितलं की अगं बाई, तू दत्ताला भिक्षा घातलीस माध्यान्ह काळी, अगं माझे पितर त्यांनीच तृप्त झाले ग. आपण सगळं कर्म पितरांच्या नावाने करतो, त्यांना समर्पण करताना विष्णूचंही नाव घेतो. आणि साक्षात्कार येऊन स्वामींनी भिक्षा घेतलीये, दत्तात्रयांनी भिक्षा घेतली आमच्या घरी, अगं कृतार्थ झाले माझे पितृगण, माझे पितृगण कृतार्थ झालेत, निर्धारी ते स्वर्गस्थ झालेत, लक्षात ठेव. अगं साक्षात विष्णू म्हणजे दत्त भेटले, त्रयमूर्तीचा अवतार भेटला. अगं धन्य आहे तुझी माता पिता, तुला असा वर मिळालाय, तुला पुत्र होईल यात शंका बाळगू नकोस. न धरी चिंता मानसी, मनामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता धरू नको. आनंदाने दोघ जण राहत होते. काळ क्रमेण होत होता. नंतर ती स्त्री गर्भवती राहिली. 9 मास पूर्ण झाले, प्रसूत झाली. विप्रानी स्नान करून त्या मुलाचं जातक कर्म केलं. समस्त ब्राह्मण कुळ आली. त्या मुलाचं जातक म्हणजे भविष्य वर्तवायला लागली. काय म्हणतात? म्हणती तपस्वी होईल हा बळी, दीक्षा करता जगद्गुरु. बघा आत्ताशी कुठे जन्माला आलंय बाळ, आणि त्या बाळाचं भविष्य बघा. अहो हा अत्यंत महान तपस्वी होईल, हा दीक्षा देणारा जगद्गुरु होईल. हे ऐकून माता पिता म्हणतायत, हा आमच्या कुलदीपक आहे.
आम्हाला दत्ताचा आशीर्वाद लाभला म्हणून हा जन्माला आला. याचं नाव काय ठेवायचं? त्यामुळे हा श्रींचा प्रसाद आहे, दत्तात्रयांचा अवतार आहे. याचं नाव श्रीपाद. त्या ब्राह्मणाने त्याचं नाव श्रीपाद असं ठेवलं. हा त्रयमूर्ती भक्तजन तारण्याकरता जन्माला आलेला 7 वर्षाचा झाला. मुंजीबंधन करायचंय, व्रतबंध करायचंय, ब्रह्मचारी आश्रमात त्याला पदार्पण करायला लावायचं आहे. त्या ब्रह्मचार्याला मौंजीबंधन झालं. अहो, त्या मौंजीबंधनात हा 4 वेदाचं अध्ययन करू लागला. मीमांसा, तर्क अशा प्रकारे विस्तारपूर्वक ज्ञानगंगा वाहू लागली त्याच्या मुखातून. सगळे लोक विस्मय करायला लागले. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलंय. म्हणतील हा खरोखर कारणिक पुरुष होईल. 7व्या वर्षी हा बालक वेद, तर्क, भाष्य, मीमांसा, अहो काही ज्ञानगंगा वाहते ह्याच्या मुखातून. आचार, व्यवहार, प्रायश्चित्त सगळ्याविषयी हा बोलतोय. वेदांत भाष्य करतोय, वेदाचा अर्थ सांगतोय. कोणाला? मोठमोठ्या विद्वज्जनांना, मोठमोठ्या ज्ञानी लोकांना. 7 वर्षाचा मुलगा वेदाचा अर्थ सांगतोय, वेदांतावर भाष्य करतोय. असं करता करता 16 वर्षाचा मुलगा झाला. आई वडील म्हणतात, मुला आता तुझा विवाह करायला हवा. आपण मुलाशी बोलावं. मुलाबरोबर ते बोलतायत, अरे बाळा आता तू लग्न कर. श्रीपाद म्हणतायत, ऐक भावे, माझी वांछा सांगेन, माझी इच्छा सांगेन. तुम्हाला माझं लग्न करायची इच्छा आहे, पण मी माझी इच्छा सांगतो ती ऐका. माझं लग्न जर तुम्ही कराल तर ते वैराग्य स्त्री बरोबर करा. कारण मी जन्मताच वैराग्य स्त्री बरोबर आहे. माझं काम मी फक्त तिच्या जवळ आहे. त्या स्त्रिये वाचून समस्त नारी, सगळ्या स्त्रिया मला आईसारख्या आहेत, माते समान आहेत. जरी आणाल ती सुंदरी, कोण? वैराग्य स्त्री. वैराग्य स्त्री जर तुम्ही घेऊन येत असाल तर मी तिला वरीन, तिच्याशी विवाह करीन. मी तपस्वी आहे, मी ब्रह्मचारी आहे. मी योग स्त्रिये वाचून कुठलीही स्त्री मला माते समान आहे. माझं नाव श्रीपाद श्रीवल्लभ आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हे नाव आहे. वडिलांना म्हणतात, आम्ही आता उत्तर पंथाच्या यात्रेला जातो. मुलाच्या त्या मुखातनं निघालेले ते वाक्य ऐकून आईला पूर्व वृत्तांत आठवला. त्या भिक्षुकांनी, त्या दत्तात्रयांनी मला ज्यावेळेस आशीर्वाद दिला, त्यांनी सांगितलेली खूण मला पटते. हा जगद्वंद्य होईल, हा जगद्गुरु होईल. याच्या बोलाला आता मोडता घालण्यात अर्थ नाही. याला मुलगा असं म्हणणं चुकीचं आहे. हा अवतार पुरुष आहे, तापसी आहे. जसं याच्या मनामध्ये असेल तसं याला करू द्यावं, असा मनामध्ये निश्चय करून माता पिता त्या मुलाच्या समोर आले आहेत. अरे आम्हाला आशा होती तू आमचं रक्षण करशील, आमच्याकडे बघशील. व्याकुळतीला होऊन बोलतायत, त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहतायत. आई मूर्छा येऊन पडलेली आहे.
पुत्रस्नेह. असं म्हणतात, भार्या दुःखे पुनर्भार्या, पितृदुःखे दिनत्रय, मातृदुःखे क्षणमासो, पुत्र दुःखे दिने दिने. आईला मुलाच्या प्रेमामुळे मूर्छा आलेली आहे. ते आईचं दुःख बघून हा परमपुरुष परमात्मा तिला आपल्या हाताने उठवतोय, तिचे डोळे पुसतोय. अहो माते, नका करू हो चिंता. अहो, जे तुम्हाला पाहिजे ते मी द्यायला तयार आहे हो. तुम्ही चिंता का करता? आपलं मन एकाग्र करा, तुम्ही सुखाने राहा. आई म्हणते, अरे तू जन्माला आल्यानंतर मी माझी सगळी दुःख विसरली होती रे. म्हातारपणी तू आमचा आधार होशील, तुझ्याकडे त्या आशेने बघत होती रे. 2 मुलं आहेत, तुझ्या व्यतिरिक्त 2 मुलं आहेत रे, पण एक आंधळा आहे, एक पांगळा आहे. त्यांनाच आम्हाला पोसावं लागतं. त्यांना आता कोण पोसेल? त्यांचं रक्षण कोण करील? आई अतिशय कारुण्य अवस्थेमध्ये त्याच्याशी बोलते. हा माता पुत्राचा संवाद तुमचं मन हे लावल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. मुलगा 16व्या वर्षाचा घर सोडून निघालेला आहे. मी उत्तर पंथाच्या यात्रेला चाललो. ती जननी, ती माता व्याकुळ झाली. ती म्हणते, अरे बाळा, नको रे जाऊस. तू आमचं रक्षण करशील, आम्हाला सांभाळशील. अरे म्हातारपणाची तूच आमची काकी आहेस रे. अरे 2 मुलं आहेत रे, नाही असं नाही, पण एक बघ पांगळा आहे, एक आंधळा आहे. यांनाच आम्हाला सांभाळावं लागतं. आमच्या पश्चात यांना कोण सांभाळेल? त्यांचं रक्षण कोण करील? ते मातेचं करुणा वचन ऐकून, तिच्या डोळ्यातले अश्रू बघून, या जगतनियंत जगद्गुरु परमात्मा श्रीपाद श्रीवल्लभ यांनी फक्त अमृत दृष्टीने त्या मुलांकडे बघितलं. काय आश्चर्य! दोघेही सगुण झाले. पांगळा मुलगा चालायला लागला, आंधळ्याला दृष्टी आली. ते सुद्धा वेद शास्त्रादी व्याकरण तात्काळ बोलायला लागले. ते दोघं येऊन श्रीपादांचे त्यांनीही चरण धरले. कृतार्थ झालो देवा, गुरुवर्या कृतार्थ झालो. त्यांना पण आश्वासन दिलं, त्यांना तात्काळ वर दिला. त्यांना सांगितलं, पुत्र आणि पौत्री म्हणजे मुलं नातवंडासहित आनंदाने राहाल. तुम्ही सेवा करा आपल्या आईवडिलांची, तरच तुम्ही महाज्ञानी म्हणून गणले जाल. आणि इथे सौख्य भोगून अंती तुम्हाला मोक्ष हे निश्चित आहे. मुलांशी बाबांशी असं बोलले. आईला म्हणतायत, आई बघ तुझे दोन्ही मुलं, त्यांच्याकडे बघ एकदा. त्यांच्या बरोबर तू सुखाने राहशील. तुझी मुलं शतायुष्य होतील. अगं मनावर निश्चयाने मी सांगतोय, निश्चय ठेव, माझ्या शब्दावर विश्वास ठेव. यांना कन्यापुत्र होतील, ते पण तू तुझ्या डोळ्यांनी बघशील. तुझ्या मुलांना कन्यापुत्र होतील, ते पण तू तुझ्या डोळ्यांनी बघशील. अगं तुझ्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल. यांचे वंश कीर्तिवंत होतील, संपन्न होतील, वेदशास्त्र निष्णांत होतील. आता आमची अवज्ञा नको करूस. आता आमची अवज्ञा न करता आम्हाला आज्ञा दे, आम्हाला जाऊ दे. अगं उत्तर पंथाला जायचंय. बऱ्याच जणांना मला दीक्षा द्यायची आहे, बऱ्याच साधू जनांना दीक्षा द्यायची आहे.
नको थांबू ग आई, जाऊ दे ग आता. तुझी इच्छा पूर्ण केली, तुझी मुलं नांदतील, त्यांना मुलं बाळ होतील, ते तू तुझ्या डोळ्याने बघील, तुझ्या वंशाची कीर्ती वाढेल ग. तुला पाहिजे ते आशीर्वाद दिलेत. असं आईला सांगून माता पित्यांशी बोलून दत्तात्रय अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ अदृश्य झाले. तिथून ते काशीला आले. गुप्त रूपाने ते काशीला राहिले. पुढे ते कुठे गेले, त्यांनी काय केलं, हे आपण सगळं उद्याच्या ह्याच्यात बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.